हे ट्रेडर्स वेलकम बॅक टू प्युअर वेल्दी. सो आज आपण बघणार आहोत की एक बाय साइड सेटअपचा ब्रेकडाऊन अनालिसिस. ओके, तर हा चार्ट आहे एक 1 आवर टाइम फ्रेमवरचा. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मार्केट आहे अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता की ब्रेकआउट स्ट्रक्चर झालेला आहे. त्यानंतर मार्केट इथे ब्रेकआउट स्ट्रक्चर येऊ शकतो असं आपण एक प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे. पण त्याच्या आधी आपले कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजे. जसं की मी बघतो की आधी फीब मध्ये मार्केटने 0.5% रिट्रेस केले की नाही, या 0.5 किंवा 0.6. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं की मार्केट लिक्विडिटी स्वीप करून चेंज ऑफ डायरेक्टर कधी करता येईल किंवा कसं काय. पहिलं तर मार्केटने काय केलं की इतर जी लिक्विडिटी होती ती गॅप केली. ठीक आहे. इथपर्यंत लिक्विडिटी होती मार्केटने ते क्रॅप केलेली आहे. त्यानंतर मार्केटने लिक्विडिटी तर क्रॅप केली, बट मार्केटमध्ये स्ट्रक्चर नाही केलं. मार्केटने काय केलं, परत इकडची लिक्विडिटी स्वीप केली. ठीक आहे. आणि मार्केटने इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं. तुम्ही बघू शकता. सॉरी, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केलं. ठीक आहे. जर तुम्ही इथे बघितलं तर इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे लोअर टाइम. तुम्ही जाऊन चेक करू शकता. इथे पण तुम्हाला समजेल की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे पण मार्केटने लिक्विडिटी स्वीप केलेली होती. ठीक आहे. त्यानंतर मग त्यांनी काय केलं, इथे मार्केटला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केलं. ठीक आहे. त्यानंतर त्याच्याकडे दोन कंडिशन आहेत. ठीक आहे. की इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे. आणि हा आहे. ठीक आहे. पण मी काय करेन की परत मी इथे स्पीड लागेल. 0.5च्या वरती प्रीमियम झोन आहे आणि 0.5च्या खाली डिस्काउंट झोन. तर मी ती प्लॅन करणार डिस्काउंट झोनसाठी. आणि इथे मे बी लिक्विडिटी स्वीप करायला मार्केट येऊ शकतं, अशी आपली प्रोबॅबिलिटी आहे. आणि त्यानंतर मार्केट रेट ऑफ स्ट्रक्चर देऊ. हे आपलं स्टॉप लॉस इथे असणं, टार्गेट आपल्याला हे आहे. सो बघू आपण. मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली पाहिजे. मार्केट बाय साईडची लिक्विडिटी हा माझा एक वन ऑफ द बेस्ट सेटअप आहे की जेव्हा हा सेटअप बनतो तेव्हा डेफिनेटली मार्केट टार्गेट टार्गेट अचीव करतो. तुम्ही पण असं ट्राय करा की ट्रेड प्लॅन करायच्या आधी आपल्याला आपला स्टॉप लॉस किंवा टार्गेट माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एक गोष्ट आहे की प्रॉपर आपल्या एकच सेटअप ठरवा. तुम्हाला कुठल्या सेटअपवर काम करायचं आहे आणि तेच सेटअपवर तुम्ही काम करत राहा. तुम्हाला त्याच्यावर रिझल्ट भेटणार. ठीक आहे. आज नाही तर उद्या रिझल्ट भेटणार. सो कीप ट्राईंग.
तोपर्यंत थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट ब्रेकडाऊन अनालिसिस मध्ये. बाय बाय. टेक केअर.